तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता ईश्वरी अर्णवला आणि अंजलीला एकत्र आणण्याच्या नादात स्वतःच्या जीवाचे हाल करून घेणार आणि त्यानंतर मात्र अंजली आणि अर्णव एकत्र येणार. तर दुसऱ्या बाजूला नम्रता आणि आकाशसुद्धा आता अंजली आणि अर्णवला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार. आता नेमकं काय काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. अर्णवला वाईट स्वप्न पडलेलं असतं अंजलीच्या बाबतीत, म्हणून तो आता अंजलीला भेटण्यासाठी आलेला असतो. पण आता अंजली ही त्याला खोलीतच येऊ देत नाही. ती त्याला दरवाजातच थांबवते आणि म्हणते, बास, थांब तिथेच, एक पाऊलसुद्धा पुढे टाकू नकोस, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे. अहो, तुम्ही काय बघत बसलाय, सांगा ना त्याला, जा इकडनं, तो इथे असल्याने त्रास होतोय मला, कळत नाही आहे का तुम्हाला. त्याबरोबर मग लगेचच आता राजेश म्हणतो, सॉरी अंजली, मी सांगतो त्याला, तू शांत हो बरं, शांत हो. हे बघ अर्णव, मला माहिती आहे तुला अंजलीबरोबर बोलायचं आहे, तुला तिच्याशी काही सांगायचं असेल, तुला काळजी वगैरे वाटत असेल, पण प्लीज आता ऑलरेडी तुझ्यामुळे तिला खूप मनस्ताप झाला आहे, तू इकडनं निघून जा. एवढं बोलून आता राजेश अर्णवच्या तोंडावर चक्क दरवाजा बंद करून घेतो. पण आता मात्र अर्णव शांत राहतो, तो काहीसुद्धा बोलत नाही आणि त्याच्यानंतर तो आता रूममध्ये येऊ लागतो. तर इकडे आता ईश्वरी ही उठण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला चक्कर येत असते, तिला उठताही येत नसतं. आता ईश्वरी डोकं पकडते आणि म्हणत असते, नेमकं काय होतं हे माझ्याबरोबर, मला अशी अचानक चक्कर का येते. मग ईश्वरी ही विचार करते, नाही, मला असं बसून नाही चालणार, मला उठावं तर लागेलच. आणि मग ईश्वरी उठते आणि आता ती आवरायला बाथरूममध्ये जाते. ईश्वरीला आवरतानासुद्धा त्रास होत असतो, तिला नुसतं गरगरत असतं, पण तरीही ईश्वरी कसंबसं आवरते. ती म्हणते, चला आता पटापट जाऊन खाली नाश्ता बनवला पाहिजे, अर्णव सरांनी आणि अंजली ताईंनीसुद्धा काहीही खाल्लेलं नाही आहे काल रात्रीही. मग आता ईश्वरी ही पटकन खाली येते आणि मस्त गरमागरम पोहे बनवते. पोहे बनवून ती आता अर्णवच्या रूममध्ये पोहे घेऊन येते आणि अर्णवला म्हणत असते, सर हे घ्या, मी तुमच्यासाठी गरमागरम इंदोरी पोहे आणलेत, जरा खाऊन घ्या. अहो, काल रात्रीपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे आणि कालच्या दिवसभरातही तुम्ही काही खाल्लं नाही. आपण त्या शलाकाताईंच्या गावी गेलो आणि तिकडनं आल्यानंतर अंजलीताईंच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाची गडबड झाली, तुम्ही उपाशीच आहात, धरा. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर, मी उपाशी आहे हे तुझ्या लक्षात आहे, पण माझी ताईसुद्धा उपाशी आहे. जर ती उपाशी आहे, तिने काही खाल्लं नाही आहे, तर मग मी कसं खाऊ शकतो. अगं, मी तर एकटाच आहे, पण माझी ताई प्रेग्नंट आहे, तिच्या तर गोळ्या वगैरेसुद्धा असतील, पण तरीही तिने काही खाल्लेलं नसणार आहे. मला माहिती आहे, मला रागवली आहे ना ती, त्यामुळे ती तिच्या आतल्या आत खूप दुःखी आहे आणि म्हणून ती नाही खाणार काही. त्यात मी तिच्या त्या नीच नालायक नवऱ्यावरती आरोप केलेत, जो तिला देवाच्या जागी आहे, त्यामुळे तर ती आणखीन दुखावली गेली आहे. ताई जोवर काही खाणार नाही ना मिस इंदौर, तोपर्यंत मला काहीही नको आहे, त्यामुळे प्लीज तू मला फोर्स नको करू. ईश्वरी म्हणते, अहो सर, असं काय करताय. हे बघा, मी काय म्हणते, 2 घास खाऊन घ्या ना. मी एक काम करते, मी अंजली ताईंसाठी सुद्धा मस्त गरमागरम पोहे घेऊन जाते, तुम्ही इथे नाश्ता करायला घ्या, तिथे त्यासुद्धा काहीतरी खाऊन घेतील, एकदम बढिया काम होऊन जाईल, दोघांनीही ब्रेकफास्ट करा, घ्या बरं. अर्णव म्हणतो, मिस इंदौर प्लीज नको ना फोर्स करूस. त्यावर मग मात्र आता ईश्वरीकडे काहीच पर्याय उरत नाही. ईश्वरीच्या लक्षात येतं, अर्णव काही माझं ऐकणार नाही. मग ईश्वरी अंजलीलाच पहिलं खाऊ घालते, मग अर्णव खाईल अशा विचाराने अंजलीच्या खोलीमध्ये गरमागरम पोह्यांची प्लेट घेऊन येते आणि अंजलीला म्हणते, अंजली ताई, तुमच्यासाठी गरमागरम नाश्ता आणलाय, करून घ्या, गोळ्यासुद्धा घ्यायच्या असतील ना तुमच्या. अंजली म्हणते, मला तुझ्या हातचं काहीही नको आहे, प्लीज तू इकडनं निघून गेलीस ना तर जास्त बरं होईल, निघ इकडनं. त्याबरोबर ईश्वरी म्हणू लागते, अंजलीताई, अहो असं काय करताय. नाही, मला मान्य आहे तुम्ही रागवलाय, तुम्हाला माझा आणि अर्णव सरांचा खूप राग आला आहे, तुम्ही चिडलाय वगैरे, मला सगळं मान्य आहे आणि तुमचा रागही मला कबूल आहे. पण मी काय म्हणते, हे असं अन्नावर राग काढून काय मिळणार आहे. त्यापेक्षा तुम्ही खाऊन घ्या ना थोडंसं. तुम्हाला त्रास झालेला अर्णव सरांना नाही आवडत, तुम्हाला माहिती आहे ना, आणि त्यात तुम्ही प्रेग्नंट आहात, बाळाचा तरी विचार करा. त्यावर अंजली म्हणते, अर्णवला मला त्रास झालेला आवडत नाही का. नाही, जर त्याला मला त्रास झालेला आवडत नसताना तर मुळात त्याने माझ्या नवऱ्यावरती हे असे काहीतरी आरोप केलेच नसते. आणि राहिला प्रश्न माझ्या बाळाचा, तर तुम्ही विचार केलात का गं त्याचा.
त्याबरोबर मग लगेचच आता राजेश म्हणतो, अंजली अंजली तू त्रास करून घेऊ नकोस, नाही खायचेत ना तुला हे पोहे, काही हरकत नाही, मी हे पोहे बाहेर नेऊन ठेवतो. एवढं बोलून राकेश ते पोहे घेऊन बाहेर जाऊ लागतो. तर आता इकडे अंजली म्हणत असते, ईश्वरी प्लीज, हे बघ मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे ना, मला तुझं काही ऐकायचं आहे. त्यामुळे उगाचच्या उगाच इथे थांबून तू तुझा वेळ वाया घालवणार, मला त्रास होणार, त्यापेक्षा तू इकडनं निघून गेलीस तर ते जास्त बरं होईल. प्लीज जा इकडनं. ईश्वरी अंजलीला म्हणत असते, अंजली ताई प्लीज, पण अंजली तिचं काहीच ऐकून घेत नाही. मग त्यानंतर ईश्वरी आता रूमच्या बाहेर येते. ईश्वरीला गरगरत असतं, तिला कळत नसतं की मला का गरगरतंय. ती विचार करत असते की एका बाजूला अर्णव सर काही ऐकून घेत नाही आहेत, दुसऱ्या बाजूला अंजलीताई काही ऐकून घेत नाही आहेत. करू तर करू काय? या दोघांनी काही खाल्लं नाही तर माझ्यासुद्धा घशाखाली घास नाही उतरणार. घरात एवढं वाईट वातावरण असताना मी नाही खाऊ शकत. मग ईश्वरीसुद्धा काहीच खात नाही. आता ईश्वरी काही खात नाही आणि त्यामुळे तिचा त्रास जास्त वाढतो. आणि आता हॉलमधून ईश्वरी देवघराकडे चाललेली असते. ती विचार करते, जरा वेळ नामस्मरण करेन मग मला बरं वाटेल. आणि देवघराकडे जात असतानाच ईश्वरीला घोवळ येते आणि ईश्वरी तिथेच हॉलमध्ये खाली कोसळते. आता हॉलमध्येच बसलेला आकाश पडलेल्या ईश्वरीला बघतो आणि लगेच तो धावत ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला उठवू लागतो. तो ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी ईश्वरी काय होतंय तुला? ईश्वरी उठ, ईश्वरी, दादा, आजी, डॅड, ताई लवकर या, ईश्वरीला बघा काय झालं, ईश्वरी ईश्वरी उठ ना. त्याबरोबर अर्णव लगेच तिकडे येतो आणि आता ईश्वरीला हे असं पडलेलं बघून तो लगेच ईश्वरीला उचलून वरती त्यांच्या रूममध्ये घेऊन येतो. आता आजी, मामा, अंजली, राकेश सगळेच जण तिकडे आलेले असतात. त्याबरोबर मग आता लगेचच अर्णव आकाशला डॉक्टरांना बोलवायला सांगतो. डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर ईश्वरीचा चेकअप करू लागतात. आता अर्णव डॉक्टरांना विचारत असतो, डॉक्टर काय झालं, हिला अशी अचानक घोवळ कशी काय आली? म्हणजे सकाळपर्यंत तर अगदी व्यवस्थित होती आणि अचानक अशी पडली, काय झालं आहे? एनिथिंग सिरियस? प्लीज पटकन सांगा ना. त्याबरोबर डॉक्टर, एक मिनटं मला तपासू तर द्या असं म्हणतात आणि लगेचच ईश्वरीला तपासतात व्यवस्थित. आणि त्यानंतर त्या अर्णवला म्हणत असतात, बापरे निष्काळजीपणाचा कहर आहे. त्यावर अर्णव म्हणतो, काय झालं आहे डॉक्टर? त्यावर मग डॉक्टर सांगतात, ऑलरेडी त्यांचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे त्यांना विकनेस आहे, त्याच्यासाठी त्यांना गोळ्याही सुरू आहेत आणि तरीही त्या 2 दिवसांपासून उपाशी आहेत. 2 दिवस त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही नाही आहे ना, त्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला आहे. त्याबरोबर आता अर्णवला हे ऐकून म्हणजे धक्काच बसतो. तर डॉक्टर म्हणत असतात, काही खाल्लं नसल्यामुळे त्यांनी मेडिसिन्सही घेतलेल्या नाही आहेत आणि मेडिसिन न घेतल्यामुळेच त्यांना हा विकनेस आला आहे, त्यांना त्रास झाला आहे. त्यावर अर्णव म्हणतो, काय डॉक्टर सॉरी, मी काळजी घेईन. आणि मग लगेचच डॉक्टर तिकडनं निघून जातात. तसं आता अर्णवला लगेचच आठवतं की कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे? प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात? मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी, वंशीकरण स्पेशालिस्ट. समस्या कोणतीही असो, उपाय मात्र नक्की. लग्नयोग, संतान सुख, पती-पत्नीमध्ये होणारं भांडण, पैशात बरकत नसणे, मनातलं प्रेम मिळवणे, मंगलदोष, कोर्ट केस, घर जमीन त्रास, नोकरी समस्या, व्यापार अडचणी, आरोग्य समस्या, लव्ह मॅरेज, स्त्री पुरुष वंशीकरण किंवा करणी बाधा असो, अशा एखाद्या गुप्त व अतिशय कठीण समस्येत असाल तर आजच गुरुजींशी संपर्क साधा. फक्त 3 दिवसात तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. विश्वास ठेवा, बदल स्वतः अनुभवा. धन्यवाद. परी मगाशी त्याच्याकडे पोहे घेऊन आली होती आणि तो पोहे खायला नाही म्हणाला आणि म्हणूनच ईश्वरीने सुद्धा काही खाल्लेलं नाही आहे. ईश्वरीसुद्धा उपाशीच राहिली. त्यानंतर मग अंजलीसुद्धा तिकडे असते आणि अंजलीलाही लक्षात येतं की मगाशी ईश्वरी तिच्याही खोलीत पोहे घेऊन गेली होती, पण तिने काही खाल्लं नाही म्हणून ईश्वरीही उपाशी आहे. त्याबरोबर आता आजी म्हणतात, आता त्या ईश्वरीकडे बघत राहून काय मिळणार आहे तुम्हा दोघांना? ती बिचारी एवढ्या पोटतिडकीने तुम्हाला सांगत होती, खाऊन घ्या खाऊन घ्या खाऊन घ्या, पण नाही, तुम्ही दोघांनी तिचा एक शब्दही ऐकला नाहीत ना. बघा तुम्हा दोघांच्या भांडणात त्या बिचारीची काय अवस्था झाली आहे ती बघा. तिची बिचारीची काय चूक सांगा ना, तरीही तुमच्यामुळे तिला शिक्षा मिळते ना. अंजली, अगं तुझ्यासाठी तर किती केलंय तिने. म्हणाली होतीस ना तिला, देवाच्या बरोबर आहेस तू मला म्हणून, आणि आता तिच्याच जीवाचा एवढा खेळ करतेस. आणि अर्णव तू रे, बायको आहे ना तुझी लग्नाची, हां
नाही, मला मान्य आहे बहिणीवरचं प्रेम, बहिणीवरची माया, बहिणीवरची काळजी सगळं ठीक आहे, पण त्यासाठी तू ईश्वरीबद्दलचं सगळं विसरणार आहेस का? तिला झालेला त्रासही तुला दिसत नाही आहे का आता? बघ त्या बिचाऱ्या मुलीकडे, काय हालत झाली आहे ती तिची, काय अवस्था झाली आहे तिची. हां, किती वाईट वागवणार आहात अजून दोघं तुम्ही तिला. तुमच्यामुळे बघा मनस्ताप होतोय त्या मुलीला. डॉक्टर आता काय म्हणाले, हलगर्जीपणाचा कहर झाला. खरंच हलगर्जीपणाचा कहर आहेत तुम्ही दोघं म्हणजे. अरे मला मान्य आहे तुमचा दोघांचा राग आहे, रुसवा आहे, पण ते आपापसात मिटवा ना. त्यामुळे ईश्वरीला का त्रास? त्याबरोबर आता ईश्वरी शुद्धीवरती येते. अर्णव सर, अंजलीताई, अर्णव सर असं करत ती उठत असते. त्यावेळी अर्णव लगेचच तिचा हात पकडतो आणि तिला आधार देत म्हणतो, मी सिंदूर, मी आहे इथेच बसलोय मी, हे बघ तुझ्या जवळ आहे मी. त्याबरोबर मग अंजलीसुद्धा तिच्या दुसऱ्या बाजूने बसते आणि अंजली ही सुद्धा ईश्वरीचा हात पकडते आणि म्हणते, ईश्वरी ही बघ मी सुद्धा इथेच आहे मी इथेच आहे. त्याबरोबर मामा लगेचच म्हणतो, ईश्वरी अगं तुला वीकनेस आला आहे ना, त्यामुळे तुला त्रास होतो आहे. आता तू काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. मी आणि त्याला काहीतरी खायला पाठवायला सांगतो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, नाही मामा, जोपर्यंत अंजलीताई आणि अर्णव सर काही खात नाही तोपर्यंत मी सुद्धा काहीही खाणार नाही. ते दोघंजणं उपाशी असताना मला कसं काय अन्न गोड लागेल? अंजलीताई 2 जीवांच्या आहेत, त्यांनी तर काहीच खाल्लेलं नाही आहे, त्यांना त्रास होईल. आणि अर्णव सरांना तर फार वेळ भूकच सहन होत नाही. मग त्याबरोबर आता आजी म्हणते, ईश्वरी बघ तू किती काळजी करतेस यांची, पण यांना पडलंय का तुझ्या जीवाचं काही? एक तरी जण म्हणतोय का की आम्ही खाऊ म्हणून? नाही, ते काही नाही, आता झालं तेवढं पुरे झालं. चिंटू, ईश्वरीला घेऊन लवकर खाली ये आणि जावई बापू तुम्ही सुद्धा अंजलीला घेऊन खाली या. ताबडतोब आपण सगळेजण एकत्र बसून नाश्ता करतोय, बघतेच कोण खात नाही ते, असं म्हणून आता आजी निघते. त्याबरोबर अर्णव ईश्वरीच्या खांद्याला पकडतो आणि चल हळूहळू असं म्हणत तिला घेऊन जाऊ लागतो. त्याबरोबर आता अंजली राकेशला म्हणते आहो. त्याबरोबर राकेश तिचा हात पकडतो आणि तो तिला अलगच खाली घेऊन येतो. त्यानंतर मग सगळे लोक आता एकत्र डायनिंग टेबलवरती बसतात आणि आता एकत्र सगळेजण नाश्ता करतात. आता नाश्ता करून झाल्याच्या नंतर इकडे ईश्वरीला अंजली म्हणते, ईश्वरी मला माफ कर, मी चिंटूमुळे तुझ्यावरही रागवायला नको होतं. ईश्वरी म्हणते, अंजलीताई अहो तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? त्याबरोबर अंजली म्हणते, नाही, जिथे चूक आहे माझी तिथे चूक आहेच. त्यानंतर आता अर्णव अंजलीजवळ बोलण्याचा प्रयत्न करतो, पण अंजली त्याच्याशी तुटक जितक्यापुरतं तितकंच बोलते. इतक्यात राकेशच्या फोनवरती फोन येतो. आता फोन आल्याबरोबर राकेश म्हणतो, जरा महत्त्वाचा फोन आहे, मी आलोच, तुमचं चालू द्या. आणि मग तो बाहेर येतो आणि म्हणत असतो, हो तुम्ही अगदी फर्स्ट क्लास काम केलं. त्या शलाकांच्या काकाला अगदी छान घाबरवलं था तुम्ही. अगदी खरोखरचा वकील आणि खरोखरचे गुंड असेच दिसत होतात दोघंही जण. हो, अरे नाही रे बाबा, तुझे पैसे कशाला बुडवू मी? लक्षात आहे म्हटलं होतं काम छान केलंस तर पैसे जरा जास्त देईन आणि पैसे मी तुला वाढवूनच देणार आहे. एक काम कर, मी पाठवलेल्या पत्त्यावर मी पाठवलेल्या वेळेनुसार पोहोच, भेट मला, तुझे पैसे ताबडतोब तुला मिळतील. मी खूप खुश आहे, कारण काल तुझ्यामुळेच तर मी वाचलोय. जर तुम्ही काल त्या शलाकाच्या चुलत्याला धमकी दिली नसतीत आणि फोन केला नसतात ना, तर मी काही वाचूच शकलो नसतो. त्या अर्णवने आणि ईश्वरीने मला डायरेक्ट 12च्या भावात घालवलं असता, पण तुमच्यामुळे मी वाचलो. त्याबरोबर आता हे सगळं बोलणं वल्लरीने ऐकलेलं असतं. आता वल्लरी हे सगळं बोलणं ऐकते आणि वल्लरीला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. वल्लरी विचार करते, जावई बापू आता नेमके कोणाशी बोलत होते आणि ते असं का म्हणत होते 12च्या भावात वगैरे? नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे, पाणी कुठेतरी मुरतंय. नेमकं हे सगळं काय आहे हे शोधून काढलंच पाहिजे. जोपर्यंत हे सगळं काय घडतंय हे कळणार नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही. जावई बापू नक्की कुठल्या मातीचे बनलेत शोधलंच पाहिजे, असा विचार करत राकेश जेव्हा घराबाहेर पडतो, वल्लरीसुद्धा आता त्याच्या मागे घराबाहेर पडलेली असते. आता राकेशची गाडी पुढे, वल्लरीची गाडी मागे असा त्यांचा प्रवास सुरू होतो. वल्लरी विचार करते, जावई बापू हे एवढ्या निरमनुष्य जागी का चाललेत? शहराच्या बाहेर असे यांचं एवढं कोणतं महत्त्वाचं काम असेल? कोणाला भेटायला चालले असतील हे शहराच्या बाहेर? असो, बघायला तर हवंच असा विचार करत वल्लरी त्याच्या मागे जाते आणि त्यावेळी वल्लरी राकेशला त्या गुंडांना पैसे देताना पाहते. आता राकेश त्या वकिलाला आणि त्या
पिस्तूल धरलेल्या माणसाला पैसे देताना पाहून वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. मग वल्लरीच्या लक्षात येतं की याचा अर्थ नक्कीच अर्णव काल रात्री जे काही बोलत होता त्यामागे काही ना काहीतरी तथ्य आहे. अर्णवने राकेशवरती एवढा मोठा आरोप असाच केलेला नाही आहे. यांचं बोलणंसुद्धा जरा ऐकलं पाहिजे असा विचार करत मग वल्लरी आता बोलणं ऐकण्यासाठी पुढे सरसावते. तर राकेश त्या माणसांना म्हणत असतो, वा वा वा, खरंच तुमचं कौतुक करावं तितकं अपुरंच पडेल. काय जबरदस्त ॲक्टिंग केली आहे तुम्ही दोघांनी, काय जबरदस्त काम. त्या शलाकाचे काका काकू तर अगदी भेदरून गेले होते बिचारे. नशीब तुम्हाला वेळेवरती मी कामाला पाठवलं म्हणून. जर तुम्ही वेळेवर काम केलं नसतं ना तर काल माझी वाट लागली असती. असो, पुढे पुन्हा काही काम असेल तर नक्की आठवण काढेन. आणि हो, आज ज्याप्रमाणे पैसे जास्त दिलेत त्याचप्रमाणे जर नेहमी काम करत राहिलात मी सांगितल्यावर तर असेच वरचे वर पैसे जास्त मिळतच जातील. कळलं ना? चला निघा आता. त्याबरोबर मग लगेचच ती लोक तिकडनं निघतात. वल्लरी विचार करते, बाप रे, याचा अर्थ जावई बापू. नाही 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 वल्लरी, तुला हा माणूस जितका सरळ आणि साधा सोपा वाटत होता तितका हा सरळ नाही आहे. नक्कीच या माणसाने आणखीन खूप काही कारनामे करून ठेवलेत. तुला या जावई बापूंवरती असाच सरळ साध्या पद्धतीने विश्वास ठेवून चालणार नाही. सावध राहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आकाशला खूपच जास्त स्ट्रेस आलेला असतो घरात जे काही वातावरण आहे त्यामुळे. आकाशला कोणाशी तरी बोलायचं असतं, मन मोकळं करायचं असतं. मग आता आकाश नम्रताबरोबर बोलतो. आकाश घरात घडलेला सर्व प्रकार नम्रताला सांगतो आणि तो आता नम्रताला म्हणत असतो, आता दादाबरोबर बोलत नाही आहे आणि घरात सगळं वातावरण खराब होऊन गेलं आहे. आज तर ईश्वरीला उपाशी राहिल्यामुळे चक्कर आली. त्यावर नम्रता म्हणते, इशू का उपाशी होती? त्यावर मग आकाश म्हणतो, अगं असं काय करतेस? जर दादा आणि ताईने काही खाल्लेलं नाही आहे तर ईश्वरी तरी कशी काय जेवणार? त्यावर मग मात्र आता नमू म्हणते, अच्छा तुम्ही काळजी करू नका आकाश सर, आपण दोघं मिळून घरातलं सगळं वातावरण पुन्हा पूर्वीसारखं छान आणि प्रसन्न करू. मी एक काम करते, मी स्वतः घरी येते, मी स्वतः माझ्या हाताने काहीतरी बनवून आणते, सगळ्यांना खाऊ पिऊ घालते, मग बघा सगळ्यांचा मूड कसा छान होतो ते. नाहीतर एक काम करते ना, आपल्या क्लाउड किचनमधनंच काहीतरी घेऊन येते. मग आता नमू क्लाउड किचनमधला एकदम फेमस पदार्थ ईश्वरीच्या सासरी घेऊन जाते आणि आता तिकडे सगळ्यांना ती म्हणत असते की तुम्हा सगळ्यांसाठी मी खास आपल्या क्लाउड किचनमधली रेसिपी आणलेली आहे. आता सगळेजण नको नको म्हणत असतात. आता नम्रता म्हणते, माझी मेहनत जर तुम्हाला वाया घालवायची असेल तर ठीक आहे, मी काही बोलणार नाही, पण प्लीज असं नाकारू नका ना माझ्या पदार्थाला. खा ना, मी खूप कष्टाने आणि तुमच्या सगळ्यांसाठी हा पदार्थ बनवला आहे. त्याबरोबर मग मात्र आता सगळेजण खातात. नम्रता म्हणते, हे सगळं स्पेशल मी अंजलीताईंसाठी आणलं आहे, कारण अंजलीताईंना काही नाही काही गोड वगैरे खाण्याचे डोहाळे लागत असतील ना. अंजलीताई, तुम्हाला काही खावंसं वाटलं ना तर तुम्ही अगदी हक्काने सांगा मला, काय? त्याबरोबर अंजली होकार देते आणि म्हणू लागते की आता मोठ्या मामा मामींनी तर दाखवलं त्यांच्या मनात काय आहे ते, पण आता तू आणि आकाश कमीत कमी तुम्हीच माझ्या बाळावरती प्रेम कराल एवढी तरी अपेक्षा आहे, तुमचं तरी प्रेम असेल. त्यावर अर्णव म्हणतो, ताई प्लीज असं नको बोलूस. मी आणि मिस इंदौर, मी तिचीसुद्धा खात्री देऊ शकतो की आम्हाला दोघांनाही कधीच तुला त्रास व्हावा असं नाही वाटत आहे. पण अंजली त्याचं काहीही ऐकून घेत नाही, ती त्याच्याशी काही बोलतच नाही. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीला खोलीत आल्यावर म्हणतो की मिस इंदौर, मगाशी तू का काही खाल्लं नव्हतंस? तुझ्या गोळ्या सुरू आहेत. मग त्यावर ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, तुम्ही आणि अंजलीताईंनी काहीही खाल्लेलं नसताना तुम्हाला असं वाटतं का मला अन्न गोड लागेल म्हणून? अहो लग्नाची बायको आहे मी तुमच्या. माझा नवरा एवढ्या त्रासात एवढ्या दुःखात असताना मला अन्न कसं गोड लागेल? माझ्या घशाखाली कसा घास उतरेल सांगा ना. आणि अंजलीताई जरी माझ्या नणंद असल्या ना तरीही मी त्यांना माझी बहीणच मानते आणि त्या गरोदर आहेत, त्यातूनही त्या उपाशी आहेत आणि मी खाऊ शकेन का हो? त्यावर मग मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं